जय जिजाऊ जय शिवराय. आपण आता सगळ्यांचा आवडीचा नाश्ता बनवणार आहोत झटपट. ते बघा इथे मी एक कांदा घेतला आहे, 2-3 हिरवी मिरची, कांद्याला बारीक कट करायचं, हिरवी मिरची बारीक कट करून घ्यायची. त्यानंतर आपण 1 वाटी शेंगदाणे इथे घेतलेले आहे आणि 1 वाटी शेंगदाणे भाजून त्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही रेसिपी खूपच सोपी आणि चविष्ट आहे. इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहे, याला स्वच्छ पाण्याने धुवून 2-3 मिनिटे बाजूला ठेवायचं आहे. मी इथे एक पोह्यांसाठी स्पेशल चाळणीच केलेली आहे. चाळणीमध्ये व्यवस्थित छान पोहे फुलतात. त्यानंतर इथे आपण कढाई गरम करायला ठेवली आहे. 2 चम्मच तेल टाकायचं. आपला झटपट नाश्ता चविष्ट आणि एकदम सोपा. 2 चम्मच तेल टाकल्यानंतर थोडंसं गरम होईपर्यंत थांबायचं. एकदम फोडणी जर चांगली बसली तर पोहे छान लागतात. त्यानंतर थोडीशी मोहरी घ्यायची. तुम्ही क्वांटिटीनुसार मोहरी घेऊ शकतात. मी ते 1 चम्मच मोहरी घेतली आहे. त्याला व्यवस्थित छान तडतडेपर्यंत थांबायचं. मोहरी तडतडल्यानंतर लगेच जिरं टाकायचं. मी इथे 1 वाटी पोह्यासाठी 1 चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, याला व्यवस्थित छान तडतडू द्यायचं. छान खमंग फोडणी बसली की छान पोहे लागतात. त्यानंतर आपण कट केलेली हिरवी मिरची, थोडंसं कलर येईपर्यंत थांबायचं हिरवी मिरचीला. त्यानंतर टाकायचं कांदा. कांदा व्यवस्थित छान गुलाबी होईपर्यंत हलवत राहायचं. तोपर्यंत आपण इथे पोह्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया. मीठ टाकल्यानंतर आपण जे बारीक शेंगदाणे केलेले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून घ्यायचे. त्याला व्यवस्थित छान मिक्स करायचं. इकडे आपला तोपर्यंत कांदा गुलाबी झालेला आहे बघा. व्यवस्थित छान जास्त कांदा जळू द्यायचा आणि कांदा पोहे आहे नाही त्यामुळे. लगेच 1 चम्मच हळद क्वांटिटीनुसार टाकायचं. याला छान व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित छान मिक्स केल्यानंतर आपण भिजवलेले पोहे शेंगदाणे हे त्याच्यात टाकायचे. याला व्यवस्थित छान मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर याच्यात तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. नंतरला याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं याच्यावरती. झाकण ठेवून नंतरला तुम्ही कोथिंबीर आणि लिंबू टाकू शकता. इथे अशा प्रकारे मी असं झाकण ठेवलेलं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली लाईक करा, कमेंट करा.